अनेक लोकांची स्वप्नपूर्ती करणारी नगरी, तसेच त्याला मायानगरीही म्हणून ओळखलं जातं. देशभरातून तसेच जगभरातून अनेक प्रवासी, अनेक स्थलांतरित झालेले लोक येऊन मुंबईमध्ये वास्तव करतात, आपली रोजीरोटी भागवतात. तसंच आपलं नाव उभं करण्यासाठी, तसंच आपलं करिअर उभं करण्यासाठी अख्ख्या भारतभरातून मुंबईमध्ये लोकांनी गर्दी केली आहे. पण आता नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे. अटल सेतू जवळील तब्बल 124 गावांची तिसरी मुंबई विकसित केली जाणार असल्याची माहिती समोर येते. तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी MMRDA कडे देण्यात आली आहे. अटल सेतू आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पनवेल आणि उरण परिसरात तिसऱ्या मुंबईची योजना आखली आहे. नवी मुंबईची उभारणी सिडकोने केली होती, तर मात्र तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी MMRDA कडे दिली जाणार आहे. त्याचे चेअरमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. तर अटल सेतूजवळ 124 गावांची तिसरी मुंबई विकसित होणार आहे. तिसरी मुंबई म्हणजे पनवेल उरण दरम्यान उभारण्यात येणारे आहे. तर पनवेल उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 12,000 कोटी रुपयांचे खर्च करून रस्ते उभारणार आहे. या क्षेत्रातील 23 गावांचा झपाट्याने विकास होणार असून यासाठी सिडकोने हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येते. तर नव्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी गेली आहे ते MMRDA कडे. तर पनवेल उरण तालुक्यातील 23 गावांचा विकास सिडको नैना योजनेअंतर्गत करणार आहे. या भागाला तिसरी मुंबई म्हणून सुद्धा ओळखले जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण, खालापूर, कर्जत परिसरात सिडको नैना योजनेतून भविष्यात विकास करणार असली तरी सध्या पहिल्या टप्प्यात फक्त पनवेल आणि उरण तालुक्यातील 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर नैना क्षेत्रातील 1 ते 12 असे सर्वच TPS योजनेतील रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी मार्गातील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. रस्ते बांधताना कुठलीही सिग्नल यंत्रणा किंवा चौक येऊ नये याची जबाबदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे रस्ते सरळ रेषेत असतील आणि ज्या ठिकाणी गरज आहे तिथं उड्डाणपूल किंवा अंडरपास बनवला जाणार आहे. यामुळे चौक किंवा सिग्नल विरहित आधुनिक डिझाईनचे रस्ते सिडको तयार करणार आहे. तर सिडको नैना भागातील 12 नोडची विकास कामे टप्प्याटप्प्यात न करता एकाच टप्प्यात हातात घेणार आहे. याचा आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीला काम दिल्याचं समजतं आहे. तर एखादा आराखडा तयार झाली की पुढील महिन्याभरातच सिडको टेंडर काढून कामे हाती घेणार आहे. या संपूर्ण कामासाठी सिडकोने साधारण 12 करोड रुपये खर्च अपेक्षित केला आहे. तर हा होता तिसरी मुंबई बनण्याचा मार्ग. तर तुम्हाला काय वाटतं, मुंबईला आता तिसऱ्या मुंबईची ही गरज आहे का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.